विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 फुटी भव्य पुतळ्याचा आगमन सोहळा। ऐतिहासिक आगमन सोहळ्यास हजारो भीम अनुयायी सहभागी। सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा 14 फुटी ब्रॉन्झ धातूचा पुतळाचे भव्य पुतळ्याचे सांगलीतील भीमांगण परिसरात आगमन झाले। रविवारी मिरज मिशन हॉस्पिटल ते भीमांगण परिसर सांगलीपर्यंत नेत्रदीपक आणि भव्य आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। मिरजमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। मिरज ते सांगली रस्त्यावर हजारो भीम अनुयायांनी या आगमन सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सांगली मंडळाच्या अध्यक्षा सौ स्नेहल सचिन सावंत, सचिव बिरेंद्र थोरात, माजी नगरसेवक सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। सुरुवातीला आमदार इद्रिस नायकवडी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। सामुदायिक बुद्धवंदना व अभिवादन करण्यात आले। यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक सागर वनखंडे, माजी नगरसेवक बाळासाहेब सावंत, माजी नगरसेवक अशोक कांबळे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आकाश भैया राजू कांबळे, मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक, रमाकांत घोळके, विज्ञान मामने, प्रफुल्ल ठोकळे, अनिल साबळे, विकास कांबळे, प्रियानंद कांबळे, सुरेश चौधरी, चेतन गाडे, पृथ्वी थोरात, मिलिंद चेनके यांच्यासहित विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी, हजारो भीमसैनिक उपस्थित होते। सांगलीमधील भीमांगण परिसरात गेल्या 45 वर्षापासून असलेल्या जुन्या पुतळ्याच्या जागी हा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे। या परिसराच्या विकासासाठी सुमारे 1,20,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून उपलब्ध झाला। सुभाषनगर येथील मूर्तिकार अमोल सूर्यवंशी यांनी सुमारे 1600 किलो वजनाचा 14 फुटी ब्रॉन्झ पुतळा साकारला आहे। 14 एप्रिल रोजी होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर 14 फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। पुतळा अनावर सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियोजन करण्याचे आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे। आज सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज जयंती महोत्सव मंडळाच्या वतीनं मी सौ स्नेहल सचिन सावंत अध्यक्षा आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील 14 फुटी पुतळा हा उभारण्यात आलेला आहे। हा विशेष करून आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या विशेष निधीतून आणि आमचे मंडळाचे सेक्रेटरी वीरेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या समितीचे सर्व सन्माननीय सदस्य जगन्नाथदादा ठोकळे असतील, स्नेहल सावंत, मी स्वतः स्नेहल सावंत आणि हे आमचे सहकारी श्वेतदादा असतील, आमचे माझे मिस्टर सचिनदादा सावंत असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम सोहळा पार पडतोय आणि सर्व भीम अनुयायांचे मी मनापासून आभार मानते। आज इथं सर्वजण उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य, पदाधिकारी असेल, प्रशासन असेल, सर्वांचे मनापासून आभार मानते की ह्या सोहळ्यासाठी सर्वांनी भव्य दिव्य लोकसंख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वांची अध्यक्षा म्हणून मनापासून आभार मानते। जय भीम।